अहिल्यानगर शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या बाहेर राज्यातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद. टोळीतील 4 आरोपींना ताब्यात घेऊन 6,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना 21 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की मध्य प्रदेशमधील एक टोळी नगर शहरामध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने विना नंबरच्या स्कॉर्पिओ गाडीमधून आगडगावकडून भुरानगरकडे येणार अशी खात्रीशीर बातमी मिळाली. नमूद बातमीच्या अनुषंगाने तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकटे, सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दीपक पाटणकर, सुरेश माळी, आकाश काळे, भगवान धुळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करून सदर पथकास मिळालेल्या बातमीनुसार माहितीप्रमाणे कारवाई करण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केलेले होते. तसेच नमूद पथकाच्या मदतीकरता अरविंद भिंगारदिवे, शिवाजी कावडे, पोलीस मुख्यालय अहिल्यानगर यांनाही पाठविण्यात आले. वरील पथक दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी पथकास गुप्त माहितीच्या अनुषंगाने तत्काळ बुद्धनगर ते आगडगाव रोडवर 2 पंचासह सापळा रचून एका पांढऱ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ दिसताक्षणी तत्काळ सर्व रोडवर येऊन अडवली. नमूद गाडी रस्त्यावर थांबली व त्यातील एकूण 6 इसम खाली उतरून तत्काळ डोंगराकडे व जंगलाकडे पळून जाऊ लागले. नमूद पथकाने पाठलाग करून 4 इसमांना ताब्यात घेतले. 2 इसमांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. सादिक खान इसाक खान, वय 37 वर्ष, राहणार भोपाखेडा, भोपाडा तालुका, मोहन बदोडिया, जिल्हा सहजापूर, राज्य मध्य प्रदेश. देवसिंग बाबूलाल भिलालाल, वय 24 वर्ष, राहणार भोपाखेडा, उपाडा तालुका, मोहन दौडिया, जिल्हा सहजापूर, राज्य मध्य प्रदेश. दानिश सादिक शेख, वय 24 वर्ष, राहणार कापूरवाडी तालुका, जिल्हा अहिल्यानगर. दानिश अजित शेख, वर्ष 24, राहणार कापूरवाडी तालुका, जिल्हा अहिल्यानगर असे त्यांनी सांगितले. त्यानंतर राजाराम फुलरिया, राहणार सदगाव तालुका, जिल्हा सहजापूर, राज्य मध्य प्रदेश. राजेश परमार, राहणार कचोर तालुका, मोहन बदोडिया, जिल्हा सहजापूर, राज्य मध्य प्रदेश हे फरार झाले आहे. त्यांच्याकडे 35,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस सादिक खान इसाक खान यांच्या कमरेला मिळून आले. 500 रुपये किमतीची लाकडी मूठ असलेली धारदार कुकरी, एक लोखंडी कटावणी, 4 चाकी वाहन टायर खोलण्याचा पाहणा, एक लोखंडी टॉमी, केरिचंगमध्ये लाल रंगाची मिरची पावडर, छोटी बॅटरी, 7 फूट लांबीचा बांगडी पाईप. आरोपीकडे विविध कंपन्यांचे जुने वापरत असलेले 5 मोबाईल, रुपये 40,000 रुपये किमतीचे, 35 लिटर क्षमतेचे 23 ड्रममध्ये गाडीच्या मागील हौदामध्ये 805 लिटर 80,500 रुपये किमतीचे डिझेल आणि 5 लाख किमतीची विना नंबरची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 6,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करून यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाणे ते गुन्हा रजिस्टर नंबर 87/2026 दिनांक 21/2/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 210, 14, 310, 5 आर्म ॲक्ट 3/25, 4/25 प्रमाणे दरोडाच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हे करीत आहे. सदर आरोपीकडून इतर डिझेल चोरी व मालाविरुद्धचे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, अहिल्यानगर जिल्हा.